वरुड तालुक्यातील बारगाव येथे आढळला पुरुषाचा मृतदेह। मृतदेहाचे पाय नसल्याने परिसरात खळबळ। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। वरुड येथून जवळच असलेल्या बारगाव ते जामगाव खडका दरम्यान असलेल्या पुलानजीक पुसला येथील 50 वर्षीय इसमाचा मृतदेह फाशी घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ माजली होती। सदर इसमाने गेल्या 3 ते 4 दिवसांपूर्वी फाशी घेतली असावी असा अंदाज व्यक्त केला जात असून सुरुवातीला ही आत्महत्या की खून याबाबत विविध चर्चांना पेव फुटले होते। मात्र बेनोडा शहीद पोलिसांनी तपासाअंती ही आत्महत्याच असल्याचं सांगितले। प्राप्त माहितीनुसार मूळचे तालुक्यातील पुसला येथील रहिवासी असलेले झामू नकल उईके वय वर्ष 50 हे गेल्या 5 मे रोजी बारगाव येथील अविनाश मोरसकुल्ले यांच्याकडे विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याकरिता आले होते। विवाह सोहळा वरुड येथे पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी असलेल्या स्वागत समारंभाला ते अनुपस्थित होते। ते कुठेतरी बाहेर गावाला गेले असावेत असे कुटुंबियांना वाटले। त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। विशेष म्हणजे झामू हे काही प्रमाणात वेडसर वृत्तीचे असल्याचेही कळते। आज सकाळच्या सुमारास बारगाव ते जामगाव खडका दरम्यान असलेल्या पुलानजीक असलेल्या एका झाडाला एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने बारगाव जामगाव खडका परिसरामध्ये खळबळ माजली होती। अनेकांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बघितल्यानंतर तो मृतदेह पुसला येथील झामू उईके यांचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले। ठाणेदार विवेक देशमुख हे ताप्यासह दाखल झाले। पंचनाम्यादरम्यान सदर मृतदेहाची दुर्गंधी येत असताना पाय मात्र आढळून आले नाही। त्यामुळे हा खून असावा असा संशय गावकरी आणि नातेवाईकांना आल्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला। परंतु जमिनीपासून अवघ्या अंतरावर मृतदेह लटकलेल्या स्थितीत असल्यामुळे या परिसरात जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे जनावरांनी ते पाय खाल्ल्याने निष्पन्न झाल्यामुळे अखेर पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सध्या सुरू आहे। मात्र काही वेळासाठी या घटनेनंतर बारगाव परिसरात खळबळ माजली होती। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।